मित्रांनो, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस थोडा स्पेशल असणार आहे. तर त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक छोटासा निरोप द्यायचा आहे. जसं की म्हटल्याप्रमाणे मी म्हटलं तुम्हाला की माझी रिक्वेस्ट समजा किंवा विनंती समजा, काही पण समजा. पण कसं आहे माहिती आहे का, आता आपण एका प्रोफेशनल कोर्समध्ये आहे. म्हणजे आपण एका प्रोफेशनल मेडिकल कोर्समध्ये आहे की जिथे की आपल्याला म्हणजे आपले जे सिनियर्स असतात त्यांना एक टीचरचा दर्जा दिलेला असतो. तर त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. कारण जे सिनियर्स असतात आपले, ते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हेल्प करतात. जे की आता एज्युकेशनलमध्ये असो किंवा अदर, म्हणजे आपण आता इथं हॉस्टेलला राहतो आहे तिथे पण आपल्याला पूर्ण सिनियर्स हे करतात, सांगतात समजून वगैरे, खूप जीव लावतात. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे कोणी माझे बॅट्समॅन्स आहेत किंवा लोकलची मुलं सुद्धा आहेत, तर मला एवढंच सांगायचं आहे व्हिडिओद्वारे तुम्हाला की तुम्ही सिनियर्सला रिस्पेक्ट करा. तुम्ही सिनियर्सला रिस्पेक्ट करा, तुम्ही सिनियर्सला बोला, तुम्ही सिनियर्ससोबत थोडं कन्व्हर्सेशन चालू करा. कारण तुम्ही करून बघा, आता आम्ही कमीत कमी 1 वीक झालं इथे राहतो आहे. तर 1 वीक झालं आम्ही त्यांच्यासोबत आहे. तर इथं राहिल्यानंतर असं समजतं आहे की म्हणजे सिनियर्स आणि सर्स असं म्हणजे जेवढं आपण मूवीजमध्ये वगैरे दाखवतात तेवढं नाही आहे. कारण सिनियर्स खूप खूप म्हणजे खूप मायाळू असतात, जीव लावतात, खूप प्रेम करतात. ते तुम्हाला माहिती आहे. तुमच्या मनामध्ये अफवा असेल किंवा तुम्ही ते ॲटिट्यूड दाखवतात, ते दाखवायची गरज नाही आहे. सिनियर्स खूप चांगले असतात आणि खूप आपल्याला समजून सांगतात. आता काल आम्ही खूप वेळ बोललो, खूप वेळ आम्ही डिस्कस केलं. तर मला एवढंच वाटतं आहे की म्हणजे आपल्या क्लासमधल्या मुलांसाठी मी सांगतो आहे की तुम्ही प्लीज त्यांना माझी रिक्वेस्ट समजून त्यांना तुम्ही रिस्पेक्ट द्या, त्यांना विशेष करा. आणि एवढंच मला सांगायचं आहे. आणि आपण हा व्हिडिओ समोर कंटिन्यू करतो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे हा. म्हणजे पूर्ण सगळीकडे धुके वगैरे झालेलं आहे. आणि अशा एका चांगल्या ठिकाणी आपल्याला राहायचं सौभाग्य प्राप्त होतं आहे. तर खूप चांगलं वाटतं आहे मला. One eternity later. गुड मॉर्निंग. Hello guys, welcome back. गुड मॉर्निंग. आज आपण कुठे जातोय? मी सांगितलं आधीच. तू का सांगितलं? दिस इज नॉट तू गुड मॉर्निंग म्हणला का मला? गुड मॉर्निंग पोरं हो. आज आम्ही जाणार आहेत असंच अननोन सिक्रेट डॅमला. माहिती नाही कुठे, कारण हे मला घेऊन गेले नव्हते मागच्या वेळेस. हॅलो गाईज, आमची आत्ता जर्नी चालू होते. अतिशय खडचर रस्ता आहे, पण तरी हे आम्ही जाणार. आयला पहिल्याच टर्नला रस्ता चुकला आईच्या गावात. तर आम्ही रस्ता बदललाय आणि अजून जास्त खडतर रस्ता आम्ही निवडलाय. तरी खोऱ्यातून पोरं चाललेत. डोंगरे साहेब दमानी चला. साहेब हात देऊ. सुटेल का रे हात दोस्तीचा? नाही 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 नाही. तुटेल का रे माझा यार? नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. तर खूप मस्त असा रस्ता आहे. अतिशय सुंदर असा रस्ता आहे. एक मस्त सनलाईट येते इकडून. सनसेट दाखव. अरे सनराईज आहे रे बाबा. थंडी भरल्यामुळे पोरांना बोलायला सुचत नाहीये. पण सनराईज आहे की सनसेट आहे हेच कळत नाही. सनराईजचा सनसेट झाला, सनसेटचा सनराईज होतोय. माहित नाही काय होतंय, पण आम्ही चालतोय. लय जास्त पाणी आहे, मी चपला घालून आले. तर कोहरा ही कोहरा आगे. तुझा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे की का आधी तू असं फिरलेला आहेस? मी आधी असं फिरलोय, पण एवढी थंडी नव्हती. नाही इकडे थंडी तर जी फाड आहे भावा. खतरनाक. तरी इकडचा सीनच नाही आहे. कारण समोर बघा तुम्ही, म्हणजे पूर्ण समोरचं दिसत नाही आहे. पूर्ण एवढं धुकं आहे. तर मग किशोर काय म्हणतो किशोर? बोल ना. कसं वाटतंय? आता खूप छान वाटतंय. सकाळची थंडी. हा. आणि आता आम्ही चाललेलो आहे तिकडे बघा, त्या डॅम कडे चाललेलो आहे. फर्स्ट टाइम कॉलेजचे सगळे मित्र आहेत सोबत.
तर चला बघूयात काय होतंय. लेट्स गो. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता. आरामात चालला रे पोरांनो. आरामात या, आरामात या. हो. ए, सांभाळ. खायला काय? डोंगरे साहेब. डोंगरे साहेब झाडांमधून निघालेत, आता याचा आम्ही काय अर्थ पकडावा? अरे तिकडून कुठे चालताय? चला डोंगरे चला साहेब. डोंगर साहेबाच्या मागे चला. ऐसी जगहों पर आप ज्यादा तेजी से सफर भी नहीं कर सकते, लेकिन अगर आप ठंडे दिमाग से काम लेंगे तो हो सकता है आप जल्दी से और आसानी से. खूप घनदाट असं जंगल आहे, त्या जंगलामधून जावं लागतंय. अरे ते रिसॉर्ट कोणाचं आहे? डोंगर साहेबाचं आहे काय? अरे फार्म कुठं दिसते इथे तुला? अरे अच्छा अच्छा. डोंगरे साहेबांचा फार्म हाऊस आहे जिथे फार्मच नाही. फार्मच नाही. फार्म आहे ना, तू कधी पाहिलं? अरे हे आहे काय लेक? हा? अरे वाव, शपथ भाई भारी आहे. खतरनाक खतरनाक. काय इनोव्हेशन केले भावांनी. एक नंबर एक नंबर. डोंगरे साहेबांनी एंट्रीलाच पाय धुवून यावे, त्याच्यामुळे दबदबा चालला. आणि आता आमची फाटली, कारण पाणी लय थंड आहे. आमची पाण्यामधून पाय वाफा ओले निघताय होणार ना? अबे शपथ भाई. पाण्यातून वाफा निघताय. अरे यार काय खतरनाक व्ह्यू आहे भावा. वाव, बघू शकता तुम्ही, म्हणजे एकदम तेच तर ना, तेच तर दाखवतो मी. हे बघ समोरून दिसते पूर्ण. फोन गेला उडत. One eternity later. त्याचा आवाज ट्रिप होतो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहो डोंगरे साहेबांच्या फार्म हाऊसवर. त्यांनी खूप कमी वयात खूप मोठा असा फार्म हाऊस बांधला आहे, ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवूच. तर आज आपल्यासोबत आहेत डोंगरे साहेब. सर साहेब, तुम्ही हे फार्म हाऊसची अचिव्हमेंट कशी अनलॉक केली तेवढं आम्हाला जरा कमी शब्दात समजावा. कमी शब्दांमध्ये सांगायचं म्हणलं तर युट्यूबची कृपा. बाबू, युट्यूब मध्ये खूप काय कमवलं. सर तुम्ही पुन्हा कोणत्या मित्रांची प्रकारचे कोणत्या पुन्हा मित्रांची कृपा. कोणत्या प्रकारचे व्हिडिओ टाकतात सर? मित्रांकडून खूप मोठा उधार घेतला, वरती गेलो. त्यानंतर कुठे असं समज बांधला आहे. श्रेया नाव का ठेवलं सर? सरची एक होती वाटतं. सर तुम्ही हम्म. जर आपण साहेबांसोबत काही त्यांना प्रश्न विचारले, अजून काही प्रश्न विचारू, तर साहेब तुम्ही कोणत्या प्रकारचे यूट्यूब व्हिडिओ तुमच्या चॅनलवर पोस्ट करता आम्हाला जरा सांगा. आम्ही प्रत्येक वेळेस ट्रॅव्हलिंगचे किंवा आम्ही मित्रांमध्ये बघचोरी, वा वा. पुन्हा आमच्या अंगातले किडे हे कोणत्या पद्धतीने किती बाहेर काढायची. सर तुम्ही खूप मोकळ्यापणाने आम्हाला सर्व गोष्टी सांगितल्यात, खूप चांगली गोष्ट केली. तर सर तुम्ही तर पोलीस ऑफिसर आहात, हो. तरी तुमच्याकडे एवढी मालमत्ता प्रॉपर्टी कुठून आली जरा आम्हाला. बीडवरून आलेले आहे. बीडचे आमचे आहेत, आमचे साहेब बीडचे आहेत. बीडकरांनी जरा त्यांना नावं ठेवू नये, पण त्यांच्याकडे आहे प्रॉपर्टी. आता मग सर तुम्ही जरा काही दोन शब्दात तुमच्या प्रॉपर्टीची जरा प्रॉपर्टी उघड लेखणी करूया. नाही, प्रॉपर्टी असते पण ती ओव्हरेज नसते करायची. काय असतं, हे असले आता तर केली, करून टाकली ना, आता फार्म हाऊस तर करून टाकली. तर आता खूप मोठा प्रश्न समोर आलाय ग्रुपमध्ये. तर बीड आणि बारामतीमध्ये सध्या कॉम्पिटिशन चालू आहे. तर कोण बेस्ट आहे तुम्ही कोण like करा. बेस्ट आहे तर तुम्ही कमेंट मध्ये Comment मध्ये सांगा. सांगा. तुम्हाला कोणती सिटी चांगली वाटते
असं नका म्हणून दोन्हीच आवडत नाही. आणि हा? काय म्हणतो काय दुष्काळी भाग आहे बीड. अरे बारामतीला दुसरे अमेरिका म्हणतात, बारामतीला दुसरे अमेरिका म्हणतात. तर हा डिबेट तेव्हाच संपेल, हा डिबेट तेव्हा संपेल जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये ज्या कमेंटला जास्त लाईक येतील तर त्याच्यावरून आपण असं ठरवूया की कोणती सिटी चांगली आहे. तर चालेल तुमच्या दोघांना. आज डोंगरे साहेब काहीतरी तुम्हाला डिबेट मध्ये थोडं चेंज आहे, चेंज आहे थोडासा. कारण की आमचा जो मित्र आहे हा हा ऑलरेडी बारामती, हॅशटॅग बारामती, तो हॅशटॅग बारामती. चलो असो तेवढं काय नाही. BMT शॉर्ट फॉर्म मध्ये बारामती. तर आज आम्ही आलोय इथे लेक जवळ. तर ओमकार थोडक्यात मनोगत व्यक्त करेल. तर ओमकार कसं वाटतंय तुला? आपण येथे डोंगरे साहेबांना पाणी काय असते चीज दाखवण्यासाठी ते आलेलो आहोत. कारण बीड हा दुष्काळ भाग असल्यामुळे त्यांना पाणी. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता, म्हणजे एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. खूप मोठा लेक आहे. आ जाओ दिखा दूंगा. दिखाओ. ये देखो गाइस, ये है हमारा डैम. 6000 स्क्वायर फुट का एरिया है. 4 करोड़ में मिल जाएगा. पानी भी साथ में मिलेगा. पानी नहीं चाहिए तो निकाल तू देंगे. स्पेशली नहा कोणाला लेना, धो लेना. कोणासाठी एवढं म्हणजे पाण्याचं हे सांगतोय? पाण्याचं महत्व जाऊ दे आता. या डोंगरे साहेब. तर आमची जवळपास ट्रिप संपली. आता आम्ही घराच्या रस्त्याने परत चाललोय नाश्ता करायला भोईर गागांकडे. तर खूप चांगली ट्रिप होती. खूप छान तलाव नाही रे, डॅम होता. डॅम खूप छान होता पण मासे नव्हते. जाऊ द्या. तर हा व्लॉग इथे संपतोय. तर तुम्ही पुढच्या vlog मध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वेट करा नवीन व्हिडिओ यायचा. लवकरच नवीन व्हिडिओ येणार. खूप मजा करणार. बाय. बाय बाय बाय. सबस्क्राईब टू आवर YouTube चॅनल.